गणपती बाप्पा पाहणे वाजता येते. तर आता आम्ही आलो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. मेट्रो गार्डन आता पुढे येऊन मठामध्ये आलो. आणि मस्त पाहणे वाजता येते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे पवित्र स्थान श्री गगनगिरी महाराजांची तपोभूमी. इथे पाऊल टाकताच मन शांत होते आणि आयुष्यातील प्रत्येक चिंता जणू इथेच विसरून जाते. गगनगिरी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधना, योग आणि मानवसेवेला अर्पण केलं. आजही त्यांच्या या खोपोलीतल्या आश्रमात भक्तांना शांतता, श्रद्धा आणि नव्या ऊर्जेची अनुभूती मिळते. महाराजांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होते. त्यांचा जन्म नोव्हेंबर 1906 रोजी झाला. त्यांचे कुटुंब ऐतिहासिक चालुक्य राजवंशाचे वंशज मानले जाते. अवघ्या 3 वर्षाचे असताना आई आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. महाराजांनी वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षी घर सोडले आणि नाथ संप्रदायाच्या मठात प्रवेश करून दीक्षा घेतली. त्यांनी संपूर्ण भारतभर पायी भ्रमण केले. बद्रीनाथाजवळ साधना करत असताना त्यांना एका सिद्ध पुरुषाकडून दिव्य अनुभूती आणि दिशा मिळाली. हिमालयातून परतल्यानंतर महाराज कोल्हापूरजवळ गगनगडावर वास्तव्यास आले. गगनगडावर वास्तव्य करत असताना त्यांना गगनगिरी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराज निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झाले होते. गगनगडावरील 52 तळी आणि विविध नद्यांच्या डोहात महाराज तासनतास कित्येक दिवस पाण्यात उभे राहून जलतपस्या करत असत. असे म्हटले जाते की सतत पाण्यात राहिल्यामुळे पाण्यातील मासे त्यांच्या पायाला कुरतडत असत, परंतु महाराज त्यांच्या ध्यानधारणेत इतके मग्न असायचे की त्यांना त्याची जाणीव होत नसे. महाराजांनी केवळ अध्यात्मच नव्हे तर त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य केले. ते निसर्गाचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गगनगिरी महाराजांनी 14 फेब्रुवारी 2008 रोजी या खोपोलीच्या आश्रमात महासमाधी घेतली. गगनगिरी महाराजांच्या या पवित्र मठात येऊन मनाला एक वेगळी शांतता मिळाली. येथून निघताना असं वाटतंय की आपण फक्त एक ठिकाण पाहून जात नाही आहोत, तर आयुष्यभरासाठी श्रद्धा, सकारात्मकता आणि समाधीची एक सुंदर आठवण सोबत घेऊन जात आहोत. काय रे, काय नाश्त्याला? मूग भाजी आणि फेमस खोपोलीचा वडापाव. गोल मूग भजी. अभी जर टेस्ट करायची तर पुढे गेला तो. एक पेपर दे ना. मस्त आहे. पेपर नाहीये, पेपर बंद झालेत ना. पण दुसरे पेपर तुकाराम मुंडे साहेबांनी दुसरे पेपर चालू केले जातात. ते वडापाव खाणार का? छान आहे भाजी, एकदम छोटी छोटीशी आहे. मस्त मूग भाजी. 14, 15, 16 गरम गरम. आमच्याकडे एकदम स्वादिष्ट वडापाव भेटतो.
गरम गरम बनवून डोळ्यासमोर बनवून दिलं जातं. कुठल्याही पद्धतीने थंड पदार्थ दिले जात नाही. आणि त्याची ऑर्डर घेऊन बनवून दिलं जातं. आणि हे ठिकाण एकदम गेटच्या समोरच आहे. तीर्थस्थळ हे गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने ठिकाण एकदम पवित्र झालेले आहे. मुंग्या लागल्या. सावकाश भेटला, सर्वांना भेटला. तुम्ही दोन दोन करते एक एक हे बघा डिश खाली. हा आहे भाविक विंदे, हा आहे प्रतीक नाईक. प्रतीक नाईक नंतर हा आहे नचिकेत दवणे. नचिकेत हाय गाईज. हा आहे नचिकेत दवणे. हा आहे महेश दवणे. हा आहे आमचा बंड्या म्हणजे भाविक दवणे. आदेश नाईक. आमचा धनंजय तांबोटे. आणि हा क्रिश सारखा उडतो. आणि हा आहे सर्वांचा मिस्टर हार्दिक. आणि हा ब्लॉगर चेतन तांबोरे. ट्रिप मॅनेजमेंट मुंडे साहेबांची PA. ट्रिप ऑर्गनायझर अँड मॅनेजमेंट फॅसिलिटीज. नो एव्हरीबडी इज ट्रिप मॅनेजर but he is the सल्लागार means guider. We are supporter. I am a supporter. आणि आता आपण आलेलो आहोत अष्टविनायकमधील एक गणपती महाडचा वर्धविनायकला. हो आज आपण आलो आहोत अष्टविनायकांपैकी चौथ्या गणपतीच्या महडच्या श्री वर्धविनायकाच्या चरणी. रायगड जिल्ह्यातील हे पवित्र मंदिर शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. वर्धविनायक म्हणजे वर देणारा विनायक, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणराय. अशी श्रद्धा आहे की ज्या भक्ताने इथे मनापासून प्रार्थना केली त्याची इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करतो. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू गणेश मूर्ती आणि भक्तांना गर्भगृहात जाऊन प्रत्यक्ष दर्शन व अभिषेक करण्याची मिळणारी संधी. भारतात फार कमी गणेश मंदिरं आहेत जिथे अशी परंपरा आहे. मंदिरात अखंड तेवत असलेला नंदादीप अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक मानलं जाते. गणपती बाप्पा. आणि भाऊ लाईनीमध्ये उभे राहून दमले होते. सतत दमलेलेच असतात. मला धनुची आठवण करून देताना अरे मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो. आणि मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात जे कोणी आले असतील अगोदर त्यांना माहिती असेल गाभाऱ्यात आतमध्ये जाऊन आपल्याला मूर्तीला स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे खूप बरं वाटतं इकडे दर्शन घेतल्याने. सगळ्यांचा आवडीचा लाडू मोदक घेतलेले आहेत उकडीचे. आणि आता भाऊंना राहत नाही मोदक खायला. माझ्या आधी चेतन भावाने मोदक घेतलं खास. घे ना खाना. अरे घ्या ना अर्धा खाऊ. अरे मी नाही खात ना मोदक, ऐकत नाही. मंदिराच्या पाठी काय रे ते काय माझ्या समोर पण आहे ना. नाही मॅडम तिकडे कोणता आतला वेळ तो हा काय ना काय घेतलं का चांगले हे घ्या चला. आज बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना. सुखात असताना नम्रता दे, दुःखात असताना धैर्य दे, यश मिळाल्यानंतर विवेक दे आणि प्रत्येक परिस्थितीत तुझ्यावर विश्वास कायम ठेवण्याची शक्ती दे. जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका, कारण बाप्पा कधीच उशीर करत नाही.
तो योग्य वेळ येताच प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात आनंदाचा मार्ग उघडतो. आमचे 2 मेंबर आता इकडूनच जात आहेत फाउंटन हॉटेलकडून. हे आमचे उतरणारे मेंबर. आई माझी हे रंबा, हे रंबा. दुसरा मेंबर चाललेला आहे. एकदा आपली लाईन पकडली ना लंबी जुदाई चार दिन चार दिन चला रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलेले आहेत घरी. सगळं सामान काढतोय. संपली आता झालं. ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. हाय हाय गाईज. काय भेटलं का? 2 दिवस, खूप साऱ्या आठवणी आणि आयुष्यभर जपून ठेवावेत असे क्षण. कामाच्या धावपळीत असे 2 दिवस मित्रांसोबत मनमोकळं जगायला मिळालं, हीच या ट्रिपची खरी कमाई. प्रत्येक ठिकाण, प्रत्येक प्रवास आणि प्रत्येक क्षण आता फक्त आठवणीत राहणार आहे. ही ट्रिप इथेच संपते, पण मैत्रीचा हा प्रवास कायम असाच सुरू राहावा. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा आवडता क्षण नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, नव्या ठिकाणी आणि नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि फिरत राहा.